नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, काल प्रभूने प्राजक्ताच्या बॅगेतून चावी चोरली, पॉवर की चोरली आणि जेव्हा ही गोष्ट सगळ्यांना कळते, तेव्हा सगळे शॉक होतात. कारण प्रभूकडून चावी चोरणं घेणं हे कुणालाच अपेक्षित नव्हतं आणि प्राजक्ता स्वतः म्हणते, की तो समोरच बसला होता, पण मला वाटलं नव्हतं, की तो चोरेल. तर मित्रांनो, एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, जेव्हा हे डिक्लेअर झालं ना, की प्रभूने ही की चोरली आणि प्रभूने आणून दाखवतो, तेव्हा प्राजक्ता त्याला चोर, चोरटा, केवढा घाणेरडा गेम खेळलायस, असं खूप खूप काही बोलली खालच्या पातळीला जाऊन. ओके. मी यामध्ये प्रभूचं समर्थन अजिबात करत नाहीये. तर मित्रांनो, चोऱ्या या घरामध्ये खूप आधीपासून झालेल्या आहेत. असं नाही की ही पहिल्यांदाच झाली होती. तर यावर रोशन ज्या पद्धतीनं रिएक्ट झाला, ते अगदी चुकीचं होतं. म्हणजे हाईट्स काय गरज आहे मध्ये-मध्ये करायची? नको त्या गोष्टीमध्ये. रुचिता आणि विशाल समोर तर तुझा आवाज निघत नाही बाबा. पण हेच जर तू प्रभू समोर करतोय, प्रभूच्या गोष्टीचं मी समर्थन करत नाहीये. पण प्राजक्ताची पॉवर की चोरीला गेली याचा मला तर आनंदच आहे. कारण काय माहिती करण गेल्यापासून तर तिचा गेम पूर्णच वीक झालेला आहे. सध्या ती विशालसोबत खेळतीये. तिला काय गेम खेळायचं तेच कळत नाहीये असं मला तरी वाटतं. आणि सागर तर अतिउत्तम ढोलकी आहेत. कधी कुणाकडून कसं बोलतील अजिबात कळणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्याचं ते स्वतः ऐकून घेत नाहीत. पण त्यांनी टॅग लावलेला आहे, की दीपाली ऐकून घेत नाही. स्वतः ते ऐकून घेत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं, की प्रभूने चोरी केली ती चुकीची होती किंवा प्राजक्ताच्या हातून पॉवर की गेली याचा जास्त आनंद आहे, असं तुम्हाला वाटत असेल? जेन्युइनली सांगायचं गेलं ना, तर प्राजक्तापेक्षा प्रभू ॲक्चुअली परवडला आणि ती नेहमी बोलत आली आहे. पहिल्या आठवड्यापासून 6 आठवडे ती त्याला नॉमिनेट करतीये. कारण काय? तर तू वीक आहेस. तर मित्रांनो, प्रभू वीक नाहीये ॲक्चुअली. तो बुद्धीनं खेळतो. भलेही त्याचं शारीरिक त्याला असेल प्रॉब्लेम, पण तो कधीही बुद्धीने खेळायला मागे हटला नाहीये. तो नेहमी व्यवस्थित खेळलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं प्रभूने चुकीचं केलं की बरोबर केलं? ते कमेंट